जे मोठ्या अपेक्षेने बघतात, असं उद्याचं नेतृत्व, उद्याचं भविष्य आयुष्यमान सुजाती आंबेडकर या कार्यक्रमाचे संयोजक आणि अध्यक्ष ऍडव्होकेट अरुण जाधव, विचार मंचावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, कर्जत जामखेड जिल्ह्यातनं उपस्थित असलेल्या या परिषदेसाठी आवर्जून आदिवासी आणि भटक्यांमुक्त समाजातील आमच्या माता भगिनी, बंधू आणि मित्रांनो, पत्रकार बांधव, खूप वेळची सकाळपासून आपण रॅलीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला आलात. आज विमुक्त दिन आहे आणि या विमुक्त दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरे होत. तसं जामखेडमध्ये कार्यक्रम होत आहे, तसंच महाराष्ट्रामध्ये देखील कार्यक्रम होत. देशाच्या स्वातंत्र्याचा 79वा स्वातंत्र्य दिन आपण नुकताच साजरा केला. या भागातील कर्जत आणि जामखेड परिसरातील भटक्यांमुक्तांच्या, आदिवासींच्या एकंदरीतच आयुष्यात या ठिकाणी नोंद घेतली गेली आणि त्या संदर्भातला एक अहवाल आता सादर केला. मित्रांनो, कर्जत आणि जामखेड मधल्या आदिवासी आणि भटक्यांमुक्तांची जी परिस्थिती आहे ती त्या पद्धतीने विदारक आहे. तशीच महाराष्ट्रामध्ये देखील हीच परिस्थिती. देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 चा देश स्वतंत्र झाला. या देशामध्ये इंग्रजांचा युनियन जॅक 14 ऑगस्ट 1947 ला खाली उतरवला गेला आणि तिरंगा फडकवला गेला. परंतु या देशातल्या कोट्यावधी भटक्यांमुक्तांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 31 ऑगस्ट 1952 ची वाट बघावी लागली. त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना सोलापूरला यावं लागलं आणि तारेची कुंपण होती, त्या तारेच्या कुंपणाचं आम्हाला मुक्त करावं लागलं. त्या तारा तोडाव्या लागल्या. आम्ही त्या दिवशी स्वतंत्र झालो आणि म्हणून तो मुक्त. देशाचं संविधान बाबासाहेबांनी दिलं. त्या संविधानामध्ये हक्क आणि अधिकार दिले. ते संविधान आमच्यापर्यंत अजून आलं नाही, आमच्या पालापर्यंत आलं नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर मी असेल, अरुण असेल, आम्ही तिसरी पिढी काम करतोय. याच्यावर भटक्यांमुक्तांचा सर्वे झाला. आम्हाला त्याचा नामोल्लेख करावा लागेल. इतिहासाची पानं पुसली जात नाही. अगोदरच्या पिढ्यांनी देखील भटक्यांमुक्तांना जागा करण्यासाठी, सजा करण्यासाठी, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्या गावामध्ये आसाराम गुरुजी असतील, मोतीलाल राठोड असतील, लक्ष्मण माने असतील, बाळकृष्ण रेंटे असतील, या सगळ्या लोकांनी त्यांच्या पद्धतीनं समाज जागृतीचं काम केलं. भटक्यांमुक्तांच्या प्रश्नावरती मांडले. ही दुसरी पिढी होती, आमची तिसरी पिढी आहे. आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये 30 वर्ष भटक्यांमुक्तांच्या चळवळीत काम करतोय. मी 10वीला असताना प्राध्यापक मोतीलाल राठोड सरांच्या दरमुक्तांच्या यात्रामध्ये सहभागी झालो होतो. आमच्या एक सहकार्याच्या कोपऱ्यामध्ये बसलेल्या सावंत मित्रांनो, त्या काळामध्ये जे लढलेले लोक आहेत, चळवळीत चालू लोक आहेत, त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाहीये. मी 10वीला असताना माझ्या आई बाबा आणि बाबाच्या दरपत्रामध्ये होतो. 30-31 वर्ष
सरांनी सांगितलं आणि मानव आदिवासी केले ते राजकारणावरती बोलायला लागले तर म्हणजे राजकारण बोलायचं नाही. अरे आपण काय टिप्पणी करायला काय करायचंय? राजकारणावरती बोलायचं नाही तर काय करायचंय? 80 वर्षानंतर तुम्हाला राजकीय भार येणार असेल तर तुम्हाला राजकीय भार आला पाहिजे. तुम्हाला तुमचा नेता निवडावा लागणार आहे राजकारणामधला. तुम्हाला तुमचा पक्ष निवडावा लागणार आहे. तुमच्या परिस्थितीला जबाबदार तुम्ही आणि अगोदरच्या 2 पिढ्या राहणारी होत्या. समजत नव्हता त्यांना, भेदभाव होते. 80 वर्षानंतर झालं असेल तर परमेश्वर जरी आला ना उतराला तर तुमच्या आमची भीकेचा कटोरा बाहेर जाणार नाही. आम्हाला त्याच्यावरती उपचार करावा लागणार आहे. आम्हाला त्याच्यावरती औषध करावं लागणार आहे. दुसरं कोण आहे? किती दिवस करणार आहोत? लढणार नाही आहोत पुढच्या काळामध्ये. आम्ही इथून पुढच्या काळामध्ये इतक्या व्यवस्थेने आम्हाला माणसाचा चेहरा दिला नाही. हक्क अधिकार आमच्यापर्यंत येऊ दिले नाही. आमची माणसं ठेचून मारली. आमच्या अत्याचार केले. आम्ही आता लढायची भाषा केली पाहिजे. लढायची भाषा लढायची भाषा समजते. बाबासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलं आहे, लढायला नाही शिकवलंय. आणि बाबासाहेबांचा रक्त बंधू आपल्यावर येऊन बसलेला आहे. ते भजन करायला कीर्तन करायला नाही आले. आम्ही पण भजन कीर्तन करायला आलो नाही. आम्ही बोलतो तिथं जायचं तिथं सांगतो. आमचा अर्थ आहे आम्ही उठ मांडणार आहोत. म्हटलं तर येतो नाही तर तुमचं तुम्हाला भेटलं. 80 वर्ष झाली. लग्न पाहिजे की नाही? कोण नेता आहे आमच्या बरोबर? कोणत्या नेत्याने सन्मान केला? 80 वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये एकही राजकीय नेत्याने आमचा सन्मान केला नाही, मान दिला नाही, प्रतिष्ठा दिली नाही. फक्त बाळासाहेब आंबेडकर यांचा मान सन्मान. हे पण बोलावं नाही. हे पण नाही बोललं पाहिजे. शरद पवारांचा नातू आहे जामखेडमध्ये आणि आता तुम्ही जामखेडची चाकरीवारी सांगितली. लाज वाटली पाहिजे त्या नातवाला. आमदार आहेत का? काय परिस्थिती आहे आदिवासी आणि भटक्या लोकांची? ही परिस्थिती आहे. आणि त्याच्याबरोबर दंड ठोकायला लावणारा नेता बाळासाहेब आंबेडकर आहे. अरुण जाधवला उमेदवारी दिली. कोण देणार आहे? बरेच लोक आम्हाला पण म्हणजे काय करतात? वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करून तुम्हाला काय मिळणार आहे? त्यांना सनसनीत उत्तर असतं. तुमच्यासारखे त्यांच्या दारात बसून दिवसभर दाताचं पाणी चघळण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडी आमचा पक्ष आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीचे मालक आहोत. बाळासाहेबांनी मला उमेदवारी दिली. शेवगाव कारखान्यामध्ये 4 कारखानदाराच्या विरोधामध्ये माझ्यासारख्या दरोडे खोराच्या पोराला बाळासाहेबांनी मैदानात उतरवलं. लढले कारखानदाराच्या विरोधामध्ये लढलो. आप दरोडे करू अजूनही संदेशमध्ये गेलात नाशिकचा 8 दरोडे करून फोटो आहेत वडिलांचे. मी दरोडे खोर नाहीये. मी दरोडे टाकतो. इथून पुढच्या काळामध्ये दरोडे टाकायचे त्यांच्या लोकांच्या विचार करणार आहात की नाही तुम्ही? कोण येत आहे? अरे धावून कोण येत आहे? शरद पवार कधी धावून आले? ते आपला नेता होऊ शकतात. उद्धव ठाकरे नेता होऊ शकतात. काँग्रेसचे नेते आपले नेते होऊ शकतात. त्यांचे आपली मित्रत्वाचे संबंध होऊ शकतात. आणि इथं किती नाका शाळेतून नेला या गावखेडमध्ये शिकायला पोका म्हातारी समाजाचा. अरे मारला ना त्याला. अरे शरद पवार भेटायला इथं आमचा उपसभापती मातंग समाजाचा विसार बघा विसार माशाची ती तोडणारी सत्तूर आहे. अक्षरशः मासा तोडावा तसा बबनचा उपसभापती तोडला ना. आले शरद पवार भेटायला. धुळ्यामध्ये साखळी गावचे भव्य उपस्थाधारी 5 साधू मारले नाथपंथी गोसावी समाजाचे. आले शरद पवार उद्धव ठाकरे भेटायला तुझं पालघरमध्ये गोसावी मारले नाही आहे. आता समजा तुम्ही उशीचा विषय घेतला मारला नाही आले. कुणी कोण गेला खड्याला पारधी मारा बाळासाहेब धावून आले. नाथपंथी मारले साखळीला बाळासाहेब धावून गेले.
रामजीच्या कट्ट्याच्या गावामध्ये बांधून द्या. बरे सत्ता नाही मिळाली आम्हाला, ठीक आहे. बाबासाहेबांना सत्ता नाही मिळाली, बाबासाहेबांचं नाव मिटलं. अरे बाबासाहेबांचा दोनदा नाव झाला, नाही सत्ता मिळाली तरी बाबासाहेबांच्या नावानं थोडं देखील पुढे चालत नाही. बाबासाहेबांचं नाव घेतलं. आपलं काय कुणी दिली अंगावरची कापडं? बाबासाहेब. कुणी दिली बोलण्याचा अधिकार? बाबासाहेबांनी. कुणी दिला आरक्षण? बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेब नाही चालत आपल्याला. सगळ्यांच्या घरामध्ये भटक्या युवकांच्या. मी 9वीला असताना तुझ्या दादा माझं जे अंकुर नावाचं आत्मकथन आहे, तुम्ही एकदा वाचावं. बाळासाहेबांनी वाचलेला. सोलापूरच्या विद्यापीठामध्ये बीएच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास झाला. माझ्या घरावरती जेव्हा पोलीस स्टेशन बापाला पोलीस पकडून घेऊन जायचे, चोरी करो वगैरे नाही करो, मी न्यायालय मदत दिला. त्यावेळेस मी पण हिंदूच होतो, तुम्ही पण हिंदू जसे आहात ना तसेच ते बाप पण हिंदूच होता. कोण आलं? कुणी आलं? आम्ही निर्णय केला की माझ्या घरामध्ये तो देव्हारा आहे आणि त्या देव्हाऱ्याच्या वरती तो झेंडा होता देवाचा, तो मला कधी वाचू शकला नाही. पण तो झेंडा उतरून जेव्हा त्या झेंड्याच्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा लावला समतेचा, त्या दिवसापासून कुणी गावातला गुंडा आला, कुणी दादागिरी करायला गेला. घरामध्ये जेव्हा बाबासाहेबांचा फोटो लावला, लोक म्हणायचे आमचे सुद्धा महार झाले, मानपूर झाले, झालो काय करायचं, महार झालो तो महार आरती म्हणण्यापेक्षा महार झालं, त्याच्यामुळे माझ्या समक्ष मिळत असेल मला, मी महार झालो काय करायचं. 2006ला तर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बाबासाहेबांच्या रस्त्याने गेले, त्या रस्त्याने जाण्याचा निर्णय आम्ही केला. मित्रांनो, तुम्हाला देखील निर्णय करावा लागेल. जाता जाता एकच सांगेल की सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजात त्याने संदेश देऊन गेला होता सगळ्या भटक्या युवकांना. फक्त वडारांना नाही, तिथं 2 मोर्चे निघाले होते. पहिला मोर्चा निघाला, बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांच्यावरती अत्याचार होतोय म्हणून आरएसएसवाले बजरंग दरबार विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढला. त्या मोर्चात एक जण गेला, बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली. दुसऱ्या दिवशी मोर्चा निघाला, संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली म्हणून मोर्चा निघाला. सोमनाथ सूर्यवंशी जातीनं वडार, धर्मानं हिंदू, कुठे जायला पाहिजे होतं, कोणत्या मोर्चात जायला पाहिजे होतं. आदल्या दिवशी जो मोर्चा झाला हिंदुत्ववाद्यांचा, त्या मोर्चात जायला पाहिजे होतं. सोमनाथ त्या मोर्चामध्ये नाही गेला, त्या हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला, त्या मोर्चात गेला नाही. सोमनाथ त्या मोर्चामध्ये गेला की ज्या मोर्चामध्ये सगळे संविधानवादी लोक होते, लोकशाहीवादी लोक होते, आंबेडकरवादी लोक होते, त्या मोर्चामध्ये गेला. हातामध्ये संविधान होतं. सोमनाथ जाता जाता आपल्याला सांगितलं, हा रस्ता आहे तुमचा, हा मार्ग आहे तुमचा, या रस्त्याने जावं लागणार आहे तुम्हाला, कोणत्या संविधानाच्या रस्त्याने जावं लागणार आहे. आणि कुणी बाळगे हिंदुत्ववादी म्हणून आमच्या भटक्या पानावरती येत असेल तर त्यांना हाकलून द्या आणि सांगा आम्ही प्युअरली आंबेडकरवादी आहोत. ते तुम्हाला वाचू शकतात. तोच एक मार्ग आहे तुमच्या आमच्यासाठी. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मित्रांनो खूप सन्मान केलाय आणि मला गावच्या पक्षावर मानक केलं बाळासाहेबांनी. आम्ही जिल्हा प्रक्रियेमध्ये आहोत. एक ग्रामपंचायतचं तिकीट घेण्यासाठी, पंचायत समितीचं तिकीट घेण्यासाठी दारात बसावं लागेल. आता आम्ही तिकीट देणारे झालो, सत्ता मिळेल ठीक आहे. तुम्हाला काय अमरपट्टा घालून नाही आला, फडणवीस पवारांची गेली ना तशी फडणवीसची पण जाणार आहे. आणि एक भाषा महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवाद्यांची सत्ता आहे. भटक्या समाजातल्या माझ्या बांधवांना विनंती आहे, मी आम्ही रात्रीच निर्णय केला. आपल्या पक्षाच्या अंतर्गत एक आदिवासी भटक्यांचा समन्वय समिती आहे. अरुण यादव आमचे सदस्य आहेत. आम्ही राज्यभर फिरतो. आम्ही पाठीमागे एक दौरा केला. आम्ही निर्णय केला की या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत भटक्यांचा सन्मान कुणी केला नाही, बाळासाहेबांनी सन्मान केला. आणि म्हणून लवकर साहेबांची तारीख घेऊन मळी या ठिकाणी भटक्याची पंढरी आहे, तिथं बाळासाहेबांनी मानपत्र देणार आहोत. त्यांचा सन्मान करणार आहोत बाळासाहेबांचा. कारण त्यांनी आम्हाला लेकरापेक्षाही जपलंय. आणि कोण कोल्हाटी वडार, कोण काही काही पाहिलं किती मोठं आहे आमची, कोण विचार करते आमचा. बाळासाहेबांनी मायेची, बाळासाहेबांनी प्रेम दिला. आणि म्हणून जे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलं तेच बाळासाहेब आज देतात. आणि त्यांच्या सोबतच उर्वरित आयुष्य मला तरी असं वाटतं इथं भटक्या युवकांचं भलं आहे. इथं तुमचं जे काय होणार असेल ते इथं होणार आहे. आणि इथं तुम्हाला तुमचा नेता निवडावा लागणार, तुमचा पक्ष निवडावा लागणार आहे. ही चूक मला वाटतं
अशा पद्धतीची माफक अपेक्षा व्यक्त करतो. हजारो हात असतात ते काम चालवण्यामध्ये, लोक वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात. काम केलं गेलं पाहिजे, समाजाचा उद्धार झाला पाहिजे. आता सांगितलं अतिक्रमणाचा विषय, अरे कोणाला अतिक्रमण कायम करण्यासाठी रेड अलर्ट होता मुंबईमध्ये 50,000 लोकांचा मोर्चा मंडळाच्या अधिवेशनावरती भारतातले बाळासाहेब आंबेडकर एकटे पावसात भिजत होते, मोर्चा काढला होता. त्या दिवसापासून अतिक्रमण काढण्याची मोहीम थांबलेली आहे. कुणी लढत नाही तुमच्या आमच्यासाठी. बाळासाहेब लढतात, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. जे जे भटके मुक्त येतील ते स्वाभिमानी आहेत, त्यांना प्रतिष्ठा पाहिजे, सन्मान पाहिजे, ते आमच्या सोबत येतील. त्यांना अजूनही गुलामीमध्ये जगायचंय, अजूनही गुलामीचा पट्टा गळ्यामध्ये अडकून पाटलांच्या दारामध्ये जाऊन बसायचं. त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहे. अरुण भाऊ आमच्या सोबत काम करतात, बाळासाहेबांच्या सोबत काम करतात. तुम्ही देखील त्यांच्या सोबत यावं म्हणजे त्यांची ताकद वाढेल. तुम्ही माफक अपेक्षा करतो. पुन्हा एकदा मुक्त दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. या भागामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून कार्यक्रम केला. मला वाटतं की प्रत्येक वर्षी कार्यक्रम करत असतात. एकदा बाळासाहेब देखील या विमुक्त दिनाच्या निमित्तानं आले होते. पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक या ठिकाणी मंगलमय शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद किसन भाऊ. अतिशय प्रखड विचार आपण या ठिकाणी व्यक्त केले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये जामखेड तालुका मुस्लिम पंच कमिटी सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे या ठिकाणी स्वागत आणि कार्यक्रमाच्या प्रोटोकॉल मध्ये थोडासा बदल करतो. सर्व बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या आश्रयामध्ये कर्जत जामखेड तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भटक्या विमुक्तांवरती जिथं जिथं अन्याय होतो, जिथं जिथं भटक्या विमुक्तांचा विषय गंभीर, तिथं तिथं एकच नाव असतं, ते म्हणजे आदरणीय ॲडव्होकेट अरुणाबा जाधव खंबीर. तर टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आम्हाला विनंती करतो आपलं मनोगत, आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. एवढा मोठा जलसागर एका हाकेवरती त्यांनी गोळा केला. आदरणीय आबा विनंती आहे, मान्यवर जरा स्थानापन्न व्हावं, आपण सन्मान घेऊया. जरा दोन्ही हात वरती करून टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आपण सर्वांच्या आदरावर आदरणीय अरुण आबा जाधव. सर्व परिवर्तनवादी चळवळीतल्या महापुरुषाला प्रथमतः वंदन करतो. सर्व परिवर्तनवादी महापुरुषाला प्रथमतः वंदन करतो. विचारपीठावरती उपस्थित असणारे 31 ऑगस्ट या विमुक्त दिनानिमित्त खास करून माझ्या आग्रहाखातीर उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचे नेते सुजातदादा आंबेडकर, त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर, आदिवासी नेते अनिल जाधव, अंबर चव्हाण आणि या सभागृहामध्ये उपस्थित असणारे या ठिकाणी सर्व भटकीमुक्त आदिवासी अल्पसंख्याक समाजातील सर्व समाज बांधव, माता भगिनी, सर्व कलावंत आणि त्याचबरोबर आम्ही जो जामखेडमध्ये जो तिसरा प्रयोग करतोय त्या प्रयोगामध्ये सहभागी असणारे आमचे जामखेड शहरातील आणि तालुक्यातले 7 सहकारी, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो. कारण आजच्या सभेमध्ये मी त्यांचे नाव घेणार नाहीये, कारण जे प्रयोग करतोय तालुक्यामध्ये त्याच्यामुळे तो प्रयोग यशस्वी होईल त्यावेळेस आम्ही त्याचं नाव घोषित करणार आहे. आणि 2.5 वाजता तुम्हाला खास भेटण्यासाठी निवारा घरावर किती आलेले आहेत, काही इतर सहकार्य आहेत, काही तिथं भेटणार आहे. खर तर माझ्या अगोदरच्या वक्त्याने आपल्या सगळ्यांच्या समोर आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडलेली आहे. खरे तर दादा, मी नशीबवान माणूस आहे. आणि सगळे भटके पदार तिरमाली काकाली नवरी गोसावी पार्टी इथला रामूस इथला ठाकर तिरमाली बसन जोगी तत्कालवार हे सगळे भटकीमुक्त जातीचे 46 जातीचे सगळे प्रतिनिधी आणि सगळे आम्हाला स्वाभिमान अभिमान आहे. आणि सगळ्यात महत्वाचे आम्ही नशीबवान आहोत. तुम्ही ज्या खुर्चीवर बसलाय दादा, त्या खुर्चीवर बाळासाहेब आंबेडकर बसतात. या ठिकाणी भटक्याला उद्धार करत होते, प्रबोधन करत होते. महाराष्ट्राच्या लोकांनी आम्हाला आज जो दिवस साजरा केला जातोय तो दिवस आहे 31 ऑगस्ट
देशाची काही जातींना या देशाच्या इंग्रजांच्या विरोधात बंड केलं. म्हणून या ठिकाणी गुन्हेगारीचा सिक्का मारला आणि तो गुन्हेगारीचा सिक्का मारून त्या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जेलमध्ये त्या ठिकाणी आम्हाला कोंडून ठेवलं. मग इथं टकारी असेल, इथला खासदार वाट असेल, इथला गायकवाडी असेल, इथला रामुची असेल, इथला भांटा असेल, इथला पारधी असेल, अशा अनेक जातींना या महाराष्ट्रामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड करतात म्हणून त्या ठिकाणी जेलमध्ये आम्हाला ठेवलं. आमच्या कपाळावरती गुन्हेगारीचा सिक्का मारला आणि त्या टकाराने, त्या भामट्याने, त्या गायकवाड्याने, इथल्या रामुच्याने इथल्या इंग्रजांच्या विरोधात बंड केलं. दादा आणि भटके गुन्हेगार झालो आणि या ठिकाणी या देशातले आप्पा बळवंत या देशाचे स्वातंत्र्य सैनिक झाले. काय गुन्हा केला आम्ही? अरे आम्ही इंग्रजांना अडवलं, त्यांच्या बहिणीवर अत्याचार करत होते, या देशाची संपत्ती लुटत होते, इथल्या भटक्यावर अन्यायावर देशाच्या लोकांवर अन्याय करत होते. आणि या ठिकाणी त्यांच्या विरोधात बंड केलं आणि देशाचं पहिले बंड उभं राहिलं. 1857 बंड उभं राहिलं आणि ते बंड नागुसाचं बंड नव्हतं, ते बंड होतं तेव्हा इंग्रजांच्या विरोधात त्या भटक्यांचं बंड होतं. ही गोष्ट काय माहिती पाहिजे त्या देशाच्या लोकांना. काय परिस्थिती आहे आज? मी आम्हाला या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये या देशाच्या पुत्र्याला फिरता येतं, मांजराला फिरता येतं, परंतु माणसासारख्या माणसाला फिरता येत नाहीये. त्याला मी आज काय वरती बसून तेव्हाच्या लोकांना दाखवून दिलं. आणि आम्ही या ठिकाणी आमच्या जुन्यापूर्वक काय वर बसून फिरत होतो, नंतर उंटावर बसलो. काय परिस्थिती आहे देशामध्ये आमची? 78 वर्षानंतर आमच्या बापू सहकारी या ठिकाणी टंगली आव्हान मानला. आम्हाला आज या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खायला जागा नाहीये, मेल्यानंतर पुरायला जागा नाही. काय गुन्हा केला मी? त्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना आमचा सवाल आहे. त्याने 78 वर्षात सत्ता भोगली आहे. आम्हाला आज मिलेशन कार्डसाठी जातीसाठी मदत यासाठी या ठिकाणी मोर्चे काढावं लागतात, आंदोलन करावं लागतात. आम्हाला जातीच्या नावावरती गोळ्या घातल्या जातात, जातीच्या नावावर मारलं जातं, घरं जाळलं जातात, गोळ्या घातल्या जातात, तोडलं जातं, मारलं जातं. त्याच्या एक पलीकडे आमच्या पिंडीवरती सामूहिक बलात्कार केले जातात. अरे काय गुन्हा केला मी? म्हणून या देशामध्ये हिंद व्यवस्थेने आम्हाला गुलाम केलं, दादा आम्हाला भारतीय संविधानाने मुक्त केलं. म्हणून आम्ही खऱ्या आयुष्यामध्ये जगायचं, आंबेडकर कुटुंबासाठी जगायचं, लढायचं. मला मी खूप नशीबवान आहे. मी आहे किसन सर आहे आणि भाऊ आहे. आम्ही 4थ्या पिढीसोबत काम करतो. लोकांनी पहिल्या पिढीसोबत काम केलं, दुसऱ्या पिढीसोबत काम केलं, पण आम्ही दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचलो नाही. पण आम्ही 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत आलो आहोत. आम्ही 2 पिढ्या या ठिकाणी आम्हाला पिढीने काय दिलं? त्या देशामध्ये काय दिलं आम्हाला? प्राध्यापक किसन पारद्याचं पोरग, मी तर कोल्हाट्याचं नागरिंदीचं पोरग आहे. म्हणे तर मला म्हणतात तू सांगू नको, मी काय टाटा बिर्लाचं दिसू आहे काय? मी काय टाटा बिर्लाचं दिसू आहे का? काहीच मला सांगितलं पाहिजे. या ठिकाणी टाटा बिर्लाने काय लेकरू मोठं होत नाहीये, आमदार खासदाराचं पोरगा मोठा होत नाहीये. तर 10,000 रुपयासाठी नागरिंदीचा मुलगा सुद्धा या ठिकाणी 40-50 वर्ष सत्ता भोगली. त्या पुढाऱ्याच्या विरोधामध्ये एक नागरिकचं पोरग सुद्धा उभं राहू शकतं आणि त्या उमेदवारी. मला बरेच जण म्हणतात की तुम्ही 3 नंबरला पडलो. अरे 3 नंबरला तरी पडो ना. तुमच्यासारखा थोडं घरामध्ये लपून बसतो, तुमच्यासारखा थोड्या घोगामध्ये बसून बसतो. 3ऱ्या नंबरला पडलं, उभा राहिलं, एक दिवस
तुमच्या घरावरती लिहून ठेवलंय का तुम्हीच आमदार खासदार व्हायचं? तुमच्या काय बापाचं बॉन्डिंग हे काय नोटरी केली का तुमच्या बापाने आजोबाने बंद झाली किंवा त्याने आमदार व्हायचं नाही, मुसलमान आमदार व्हायचं नाही, काय करायला आमदार व्हायचं नाही, पांढरे आमदार व्हायचं नाही? का रे मत आमचे तुम्हाला चालतात? मत वाढले ते चालतात, मत वाटणारे चालतात, मत धनगराचे चालतात, कुंड्याचे चालतात, सत्तेवर चालतं आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही नाही चालत. मला काही जर म्हणलं, मला म्हणले जास्त आवाजात जर बोलला तर अडचण येते. मी त्याला सांगितलं काल निरोप दिला, दादा मी निरोप दिला त्या माणसाला माझं, त्यांनी सांगितलं अडचण येते. आज इथं पत्रकार बंधू व्हायचं, मला लाईव्ह चालू आहे, त्या पुढाऱ्याला माझा उभारी आहे, तुझ्या बापाचा बाप इथे बसलेला आहे. सरळ मसन ओढत असत, अरुण जाधवचं सरळ माझ्या घराच्या वर आणून ठेवलेलं आहे. माझं सगळं मी माझ्या घराच्या वर आणून ठेवलेलं आहे. माझ्या कुटुंबाची, माझ्या लेकरा बाळाची माझी काळजी आंबेडकर कुटुंबाला आहे. अरे आपली तू उतार्यावरचा तू वक्त्यावरचा तुझ्या बाळापिढीने राजकारण केले. तुझ्यात हिंमत असेल तर 4 चौघामध्ये ये, म्हणून हा या ठिकाणचा खुटा त्याला दाखवून द्या जनतेमध्ये आणून दाखव काय चीज आहे ते. आमच्या शिकत का आम्ही काय जिथं खायचे पुढे छटा पावसाळ्यावरचे काय सकाळी दिवशी पेते, दुपार हातवाटी पेते आणि संध्याकाळी नाही पेलं गांजा पेते. मी तर दारू पेत नाही, गांजा पेत नाही, खायला मात्र जोरदार खातो. मला त्याला प्रश्न पडला वगैरे दादा इथे काय म्हणलं तुमचा बाप आगलीच येणार अजय सगळ्याशी पंगा घ्या, सगळ्याशी पंगा घ्या, परंतु हा चोडविनांची माझी पुढाऱ्याला आमच्या कर्माच्या पुढाऱ्यांना आईला जिल्ह्याच्या पुढाऱ्यांना माझी विनंती आहे, सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्याला विनंती आहे, आंबेडकर कुटुंबाशी पंगा घेऊ नका. की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परिणाम तालुक्यामध्ये शेळगावला पाटील समाजाला मारलं. आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर धावून आले आणि ज्यांनी मारलं दादा त्यांना जन्मठेपेची शिक्षा बसवली. दादा परभणी ठिकाणी सोमनाथ सुरांची आम्हाला वाटल्याच्या पोराला आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब त्या ठिकाणी औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये काळा कोट घालून उभं राहिले. बाबासाहेबांच्या नातू उभं राहिले, त्यामुळे भागलं नाही सरकारला, म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टात नेलं. अरे तुमच्या बापाचा बाप रेसवाने बाबड्या बसतो, कोर्ट उठून उभं राहिलं. असं कुठे चालत नाही, आरोपी तो आरोपी, वकील तो वकील. आता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर कोर्टात गेल्यानंतर कोर्ट उठून उभं राहिलं. तुझ्या दादासोबत मी नाशिकला एका कार्यक्रमामध्ये होतो, आयुक्तच उठून राहिले. म्हणलं काय झालं? म्हणले आंबेडकर कुटुंबाचे वंशज आले ते. मग म्हणले तोच बाजूला राहू द्या, त्याचा स्वाभिमान म्हणून मित्रांनो माझ्या सगळ्या भावांना विनंती आहे, सभागृहामध्ये बसताना सभागृहाच्या बाहेर माझ्या विनंती भावांना, तुम्हाला स्वाभिमान पाहिजे असेल, तुम्हाला माणसासारखं जगायचं असेल, तुम्हाला जर मुलांनी नाकारायची असेल तर तुम्हाला एकमेव कुटुंब आहे. कोणचं?
नाही की ताकद आहे त्या नावामध्ये. पुण्याने गेली 35 वर्षापासून सामाजिक आणि चळवळीमध्ये काम करत आहे. काय चाललं रात्र दिवस आम्ही लोकांना सांगतोय. दादा आज मी कुत्र्या मांजरासारखे माणसं मारले जातात. आज मी दिवसा ढवळ्या माणसाच्या डोक्यामध्ये दगड घालून मारलं जातं. दादा मारल्यानंतर मेल्याला बघितलं जातं आणि जाता जाता त्यांच्यावरती लग्न दिली जाते. काय गुन्हा केला आणि कोण आहोत आणि माणसाला इतका आणि काय सैतान नावाचा जन्माला आहोत का. परंतु दादा सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या प्रकरणाने हे महाराष्ट्रामध्ये चॅलेंज उभा केला. त्याला मान उभा केला. सगळ्यांना वाटत होतं कुणी बाजी नाहीये. परंतु आता लडके बाळासाहेब आंबेडकर उभा राहिले आणि तमाम देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जातीवाद्याला सांगितलं खबरदार जर इथल्या भटक्या आदिवासीला कुणी जर हात लावला तर आंबेडकर फॅमिली त्यांच्या पाठीमागे उभा आहे. खरं तर मी कार्यकर्त्यांचं कौतुक करतो. सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक करतो. गेल्या 8 दिवसापासून या कार्यक्रमासाठी मरमर करतायत झटतायत. त्यांना गुलाबाचं फुल सुद्धा त्यांच्या वाट्याला आलं नाही. कोपऱ्याला बसले. कुणी बाहेर पाणी विकतंय, कुणी साफसफाई करतंय, कुणी जेवणाची व्यवस्था करतंय. दादांना आणि भावांना माझ्या बहिणींना विनंती आहे तुमचा सन्मान तुमचा अभिमान त्या ठिकाणी आंबेडकर कुटुंब आहे. हा खरा सन्मान आहे तुमचा. दादांनी पाहिलं हे तुमची भूमी त्या ठिकाणी पुण्यवान झाली. खूप स्वाभिमानाची अभिमानाची गोष्ट आहे. दादा पारड जड झालं वाटत. पहिलं पारड खाली असायचं पण आता तुम्ही ज्यावेळेस येऊन जाता त्यावेळेस पारड जड झाल्यासारखं वाटतंय. तमाम इथल्या भीमसैनिकांना माझी विनंती आहे. भावांना माझी विनंती आहे. अल्पसंख्याक समाजाच्या माणसा विनंती आहे. अरे कधीतरी राजा व्हायचं स्वप्न बघा. कधीतरी तुमच्या घरावर गुलाल पडून द्या. आतापर्यंत कितीतरी पिढ्या दुसऱ्याच्या घरावर गुलाल टाकण्यासाठी बघण्यात गेल्या. यंदा तर तुमच्या घरात गुलाल सोडून द्यायला भावांनो. तुमच्या घरात गुलाल पडून द्या. आणि तो जर गुलाल पाडायचा असेल तर चिन्या गोम्या डायरेक्ट कुणी तुमच्या घरात गुलाल टाकणार. तुमच्या घरावर बुका टाकतील. बुका काळा राख टाकतील. राख पण एक कुटुंब आहे. या कुटुंबाच्या सोबत तुमच्या घरावरती झेंडा पडते. अगर भाई गुलाल सुद्धा पडेल. गुलाल सुद्धा पडेल. सांगतो एवढी ठिकाणी विनंती करतो. आणि तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं उपस्थित राहण्यास सगळ्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. दादा मी परत चिंतेत होतो. प्रॉब्लेम पाऊस आला. आमचा संत भाऊ आम्ही इथं आलो. चिखलात पाय भरले. आमची बायको म्हणली की मी मला उद्या पाऊस येईल. दादा येणार तिने मला सांगितलं की SMS केलाय. माहिती कुठे आहे का मला ती भांडण मला समजून गेली. तिला SMS आहे मला म्हणजे पाऊस येणार नाही. म्हणलं का ते म्हणजे सुजाता आंबेडकर येणार आहे त्याच्यामुळे त्या मेसेजला किंमत आहे. मला म्हणजे तुम्ही केलं असतं मेसेज काय झालं केला असता तर पाऊस आला असता. माई तुझं खरं ठरलं. तुझं अभिनंदन आणि खरं झालं आहे आणि पाऊस अरे माणसाचं छत्री धरतातच धरतात. माणसाच्या सावली धरतात. परंतु त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 4थी पिढी याच्यावरती निसर्ग सुद्धा झाल्यानंतर एवढी विनंती करतो. एकसंघ राहूया. एकजूट करूया. जिथं जिथं अत्याचार होते त्या अत्याचारामध्ये संघर्ष करूया. एवढी विनंती करतो. आणि जाता जाता 2 घोषणा सगळ्याला विनंतीवर हात करून घोषणा दिली. आदर भाई तुम्ही जरा हात वर केला की चालते भाग राहून द्या. होऊन जाऊन द्या काहीतरी होणार आहे ना नक्की. सगळ्यांवर चौकशी होईल. जायचं काय किती भेटायला भारी खेळ. मी त्या दिवशी मला सांगितलं मित्र पुण्याचं प्रकरण तुमचं आणि दिलं नाही भेट त्याला पण भेट आहे.
सगळ्यांनी वर हात करायचं. नको आता गाडी माणसाचा आवाज जास्त का बाया माणसाचा आवाज जास्त जोरात. एक कुणी टाळो हर टाळो कोणी पण कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोर में तुझं याच्या खायला यायला लावून टाकते जर जोरात म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज वाढवून रोडला गेला पाहिजे कुठे बोलले भाई बघा आमच्या राजकारण घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा जय भीम. धन्यवाद. जय संविधान. खूप खूप धन्यवाद आदरणीय आबा. नंतर शेवटचा प्रसंग तुम्ही सांगितला की काल तुमच्या मनामध्ये एक प्रश्न चालू होता की उद्या परिषदेचं आयोजन केलं आणि पाऊस येतोय, परंतु आबा माणसाला तर जिथं झुकावं लागतं, परंतु साक्षात निसर्गाला जिथं झुकावं लागतं, कारण निसर्गाला माहिती उद्या कोण येणार आहे. साक्षात विश्ववंदनीय विश्वपूजनीय महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त इथे येणार आहे. आणि धन्यवाद. यानंतर आदरणीय दादांचं मनोगत होण्यापूर्वी काही ठराव आपण इथे मांडत आहोत. राज्यस्तरीय भटकेमुक्त परिषद राज्यातील तमाम भटकेमुक्त समुदायाच्या वतीने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये काही ठराव मांडत आहोत. आणि ठराव मांडल्यानंतर प्रत्येकाला विनंती हात वरती करून अनुमोदन द्यावं. ठराव मांडण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय लताताई पवार यांना विनंती आहे ठराव मांडण्यासाठी आपण पुढे यावं. लताताई पवार, आदरणीय बापू बोराटे, संतोषी गव्हाळे उपस्थित, त्यांचं स्वागत. सगळ्यांना जय भीम, जय नमस्कार. सर्व मान्यवरांना साक्षी मानून मी 5 ठराव मांडत आहे. तर पहिला ठराव आहे 31 ऑगस्ट या दिनास महाराष्ट्र सरकारने शासकीय स्तरावर भटकेविमुक्त दिवस म्हणून घोषणा करत मान्यता दिल्याबाबत प्रथम शासनाचे अभिनंदन ठराव या परिषदेतून मांडत आहे. हे ठराव ज्यांना मंजूर आहे त्यांनी प्रत्येकाने हात वर करायचे. जे 5 ठराव आहेत आपल्याला केंद्र राज्य स्तरापर्यंत पोहोचवायचे, ते सगळ्यांनी हात वर करून याला मान्यता द्यायची ठरावांना. हा पहिला ठराव. दुसरा ठराव माझी सहकारी मानली भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी व या मंत्रालयाचे मंत्री भटकेमुक्त समाजातील असावे. याला अनुमोदन सगळ्यांचं आहे ना? सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आणि इथे उपस्थित तमाम माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीच्या तमाम साथीदारांना, तसेच मंचावरती उपस्थित संस्थेचे पक्षाचे सगळे मान्यवर, अरुणाबा जाधव, किसन सर आणि तमाम मान्यवरांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय लहूजी, कुल जोहार, जय बिरसा, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. मित्रांनो, माझ्या आधी किसन सर आणि अरुणाबाईंनी एक खूप महत्वाची वाक्य आपल्याला सांगितली. किसन सर आणि अरुणाबाईंनी आपल्याला एक खूप महत्वाची व्याख्या सांगितली की भटके विमुक्त हा शब्द कुठला आहे आणि विमुक्त हा शब्द कुठला आहे. जर आपण इतिहास